नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत बुद्ध श्रावक प्रज्ञेने शोधतो ग्रह दिनाची कथा. श्रावस्तीत सिरीगुत्त आणि गहरदीन नावाचे 2 मित्र होते. सिरीगुत्त बुद्ध भक्त उपासक होता आणि गहरदीन निगंठांचा श्रावक. ग्रहदिनाच्या वारंवार तगाद्यामुळे सिरीगुत्ताने निगंठांना एकदा आमंत्रित करून गुत्थ खड्ड्यात पाडून फटफजिती केली. याचा वचपा काढण्यासाठी काही दिवसानंतर ग्रहदिनाने 500 भिक्षूसह बुद्धास निमंत्रित करून त्यांना अग्निकुंडात झोकून देण्याचे ठरविले. परंतु जेव्हा बुद्ध भिक्षूसह गेले तेव्हा त्या अग्निकुंडात कमलपुष्प उगवले. हे पाहून ग्रहदीन आश्चर्यचकित होऊन बुद्धास शरण आला. भोजनानंतर बुद्ध दानानुमोदन करताना म्हणाले, हे प्राणी, प्रज्ञाचक्षूच्या अभावामुळे बुद्ध शासनातील श्रावकांच्या गुणांना ओळखत नाहीत. कारण प्रज्ञाचक्षू नाही ते आंधळे आणि प्रज्ञावान चक्षू समान असे म्हणाले आणि त्यांनी 2 गाथा सांगितल्या, ज्याचा अर्थ, ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्याच्या उकिरड्यावर मनोरम व पवित्र गंध असलेले कमळ उगवते, त्याप्रमाणे उकिरड्यासम बनलेल्या व अंध झालेल्या आज्ञ सामान्य जनात सम्यक संबुद्धाचा शिष्य श्रावक प्रज्ञेने झळकतो. सार, कचऱ्यातून सुद्धा कमल पुष्प उगवते. यापुढे आपण पाहणार आहोत बालवर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.